हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आजपासून आपण फार्माकोलॉजिकल क्लासिफिकेशन्स पाहणार आहोत. प्रत्येक व्हिडिओत एक क्लासिफिकेशन आणि त्यावर आत्तापर्यंत आलेले प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स पाहणार आहोत. 60% क्वेश्चन्स हे एक्झामला क्लासिफिकेशनमधून येतात. तुमचं जर क्लासिफिकेशन पार्ट असेल तर तुम्ही कट ऑफ क्लिअर करू शकता. ठीक आहे, तर आज आपण लोकल ॲनास्थेटिकचे क्लासिफिकेशन डिस्कस करूया व त्यानंतर त्यावरचे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन बघूया. या व्हिडिओत लोकल ॲनास्थेटिक हा टॉपिक तुमचा बाय हार्ट होणार आहे. यावरचा एकही प्रश्न एक्झामला तुमच्याकडून रॉंग होणार नाही आहे. ठीक आहे, तर स्टार्ट करूया. लोकल ॲनास्थेटिक आर डिवायडेड इंटू 2 क्लासेस. फर्स्ट इज इंजेक्टेबल ॲनास्थेटिक्स अँड सेकंड इज सरफेस ॲनास्थेटिक. इंजेक्टेबल ॲनास्थेटिक्स अँड सरफेस ॲनास्थेटिक्स. त्यानंतर इंजेक्टेबल ॲनास्थेटिकचे 3 क्लासेस आहेत. फर्स्ट इज लो पोटेन्सी शॉर्ट ड्युरेशन, इंटरमिडिएट पोटेन्सी इंटरमिडिएट ॲक्टिंग आणि थर्ड वन इज हाय पोटेन्सी लॉंग ॲक्टिंग. हाय पोटेन्सी लॉंग ॲक्टिंग. त्यानंतर सरफेस ॲनास्थेटिक्स ऑल्सो डिवायडेड इंटू 2 क्लासेस, सोल्युबल अँड इनसोल्युबल. सोल्युबल सरफेस ॲनास्थेटिक्स अँड इनसोल्युबल सरफेस ॲनास्थेटिक्स. आता आपण एक्झाम्पल डिस्कस करूया. The examples of low potency short acting are प्रोकेन अँड क्लोरोप्रोकेन. ठीक आहे, त्यानंतर इंटरमिडिएट ॲक्टिंगमध्ये येतात लिडोकेन अँड प्रिलोकेन. इंटरमिडिएट ॲक्टिंग लोकल ॲनास्थेटिक्स आर लिडोकेन अँड प्रिलोकेन. त्यानंतर येतात लॉंग ॲक्टिंग, लॉंग ड्युरेशन ऑफ ॲक्शनमध्ये येतात टेट्राकेन, बुपिवाकेन, रोपिवाकेन, डिबुकेन. टेट्राकेन, बुपिवाकेन, रोपिवाकेन, डिबुकेन. ओके, त्यानंतर सरफेस ॲनास्थेटिक्स आर डिवायडेड इंटू 2 क्लासेस, सोल्युबल अँड इनसोल्युबल. द एक्झाम्पल्स ऑफ सोल्युबल सरफेस ॲनास्थेटिक्स आर कोकेन, लिडोकेन, टेट्राकेन. अँड द एक्झाम्पल्स ऑफ इनसोल्युबल सरफेस ॲनास्थेटिक्स आर बेन्झोकेन अँड ऑक्सिथाकेन. तर यामध्ये प्रोकेन, लिडोकेन, टेट्राकेन, बुपिवाकेन, कोकेन, लिडोकेन अँड बेन्झोकेन हे मोस्ट इम्पॉर्टंट लोकल ॲनास्थेटिक्स आहेत. यावर नेहमी प्रश्न विचारले जातात. मागच्या वर्षीच्या फार्मसी ऑफिसर एक्झामला प्रोकेनवर प्रश्न विचारला होता. विच ऑफ दी फॉलोइंग हॅज शॉर्टर ड्युरेशन ऑफ ॲक्शन. तर त्याच्या ऑप्शनमध्ये प्रोकेन हे होतं. त्याचं आन्सर प्रोकेन होतं. त्यानंतर लिडोकेनवरही नेहमी प्रश्न विचारला जातो. मोस्ट इम्पॉर्टंट लोकल ॲनास्थेटिक आहे लिडोकेन. लिडोकेन इज ऑल्सो नोन ॲज लिग्नोकेन. त्यानंतर लिडोकेनवर एक प्रश्न विचारला जातो. विच ऑफ दी फॉलोइंग लोकल ॲनास्थेटिक इज कॉल्ड ए युनिव्हर्सल ॲनास्थेटिक. तर लिडोकेन इज ए युनिव्हर्सल ॲनास्थेटिक. त्यानंतर एक्झाम्पल ऑफ लोकल ॲनास्थेटिक यूज्ड ॲज अन अँटी ॲरेथमिक एजंट. तर त्याचंही आन्सर येते लिडोकेन. एक्झाम्पल ऑफ लोकल ॲनास्थेटिक यूज ॲज अन अँटी ॲरेथमिक एजंट. तर लिग्नोकेन इज यूज्ड ॲज अँटी ॲरेथमिक एजंट. ठीक आहे, त्यानंतर बुपिवाकेनवर एक प्रश्न विचारला जातो. विच लोकल ॲनास्थेटिक हॅज हायेस्ट टॉक्झिसिटी. विच लोकल ॲनास्थेटिक हॅज हायेस्ट टॉक्झिसिटी. तर बुपिवाकेन हॅज ए हायेस्ट टॉक्झिसिटी. ठीक आहे, त्यानंतर टेट्राकेनवर असा प्रश्न येतो की इंडिकेट दी लोकल ॲनास्थेटिक विच इज यूज्ड फॉर स्पायनल ॲनास्थेशिया. तर स्पायनल ॲनास्थेशियामध्ये कोणत्या ॲनास्थेटिकचा यूज करतात. तर त्याचा आन्सर आहे टेट्राकेन. टेट्राकेन इज यूज फॉर स्पायनल ॲनास्थेशिया. ठीक आहे, त्यानंतर कोकेनवर एक प्रश्न विचारला जातो. नॅचरल लोकल ॲनास्थेटिक इज. तर कोकेन इज ए नॅचरल लोकल ॲनास्थेटिक. ठीक आहे, तर विच ऑफ द फॉलोइंग हॅज शॉर्टर ड्युरेशन ऑफ ॲक्शन. तर प्रोकेन हॅज ए शॉर्टर ड्युरेशन ऑफ ॲक्शन. त्यानंतर युनिव्हर्सल लोकल ॲनास्थेटिक इज लिग्नोकेन. लिडोकेन इज ए युनिव्हर्सल लोकल ॲनास्थेटिक. त्यानंतर which local anesthetic is used as an antiarrhythmic agent. Lidocaine is used as an antiarrhythmic agent. Which local anesthetic has highest toxicity. Bupivacaine has a highest toxicity. Local anesthetic used for spinal anesthesia. Tetracaine is used in spinal anesthesia. Natural local anesthetic is cocaine. तर आता आपण लोकल ॲनास्थेटिकवरचे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन बघूया. तर क्वेश्चन नंबर 1, विच लोकल ॲनास्थेटिक हॅज लॉंगेस्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन. प्रोकेन, लिडोकेन, क्लोरोप्रोकेन, डिबुकेन. विच लोकल ॲनास्थेटिक हॅज लॉंगेस्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन. तर आपण पाहिलं होतं लॉंगेस्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शनमध्ये येतात टेट्राकेन, बुपिवाकेन, रोपिवाकेन आणि डिबुकेन. सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. डिबुकेन हॅज लॉंगेस्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन. ठीक आहे, प्रोकेन कशात येते. शॉर्टर ड्युरेशन ऑफ ॲक्शनमध्ये प्रोकेन येते. लिडोकेन युनिव्हर्सल ॲनास्थेटिक यूज ॲज अन अँटी ॲरेथमिक एजंट. क्लोरोप्रोकेन कशात येते. शॉर्टर ड्युरेशन ऑफ ॲक्शन. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2,
Which local anesthetic has highest cardiotoxic activity? Lidocaine, Procaine, Tetracaine, Bupivacaine. हायेस्ट कार्डिओटॉक्सिक ॲक्टिव्हिटी कोणाची असते तर बुपिवाकेन. बुपिवाकेन हॅज हायेस्ट कार्डिओटॉक्सिक ॲक्टिव्हिटी. बुपिवाकेन इज ए लॉन्ग ॲक्टिंग लोकल ॲनास्थेटिक. Bupivacaine and Tetracaine. Bupivacaine and Tetracaine are long acting local anesthetic. Next question. Question number 3. Which of the following local anesthetic has shortest duration of action? Tetracaine, Bupivacaine, Lidocaine, Procaine. शॉर्टेस्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन तर आपण पाहिलं होतं शॉर्टेस्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन असते प्रोकेन अँड क्लोरप्रोकेन. ठीक आहे. टेट्राकेन हैज़ लॉन्गर ड्यूरेशन ऑफ एक्शन. बुपिवाकेन हैज़ ए लॉन्गर ड्यूरेशन ऑफ एक्शन. लिडोकेन यूनिवर्सल एनास्थेटिक यूज एज एन एंटी अरेथमिक एजेंट. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. लोकल एनास्थेटिक्स एक्ट बाय सोडियम चैनल इनिबिशन, पोटेशियम चैनल इनिबिशन, कैल्शियम चैनल इनिबिशन, मैग्नीशियम चैनल इनिबिशन. लोकल एनास्थेटिक्स एक्ट बाय तर लोकल एनास्थेटिक्स एक्ट बाय सोडियम चैनल इनिबिशन. ऑप्शन ए विल बी योर करेक्ट आंसर. क्वेश्चन नंबर 5. लोकल एनास्थेटिक यूज एज एन एंटी अरेथमिक एजंट. तर आपण डिस्कस केलं होतं लोकल एनास्थेटिक यूज एज एन एंटी अरेथमिक एजंट इज लिग्नोकेन. लिग्नोकेन is also known as lidocaine, universal anesthetic. Tetracaine is used for spinal anesthesia. Bupivacaine has a highest toxicity. Okay. Next question. Question number 6. Natural local anesthetic is Procaine, Chlorprocaine, Lidocaine, Cocaine. The natural local anesthetic is cocaine. Cocaine is obtained from natural sources. Next question. Lignocaine is also known as. The lignocaine is also known as lidocaine. Question number 8. Which of the following is a poor anesthetic agent? Procaine, lignocaine, tetracaine, dibucaine. Poor anesthetic agent. The procaine is a poor anesthetic agent. Procaine has a shorter duration of action. ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज एन अमाइनो एस्टर. विच ऑफ द फॉलोइंग इज एन अमाइनो एस्टर्स. प्रोकेन, क्लोरप्रोकेन, लिडोकेन, टेट्राकेन. एंड द करेक्ट आंसर इज टेट्राकेन. टेट्राकेन इज एन अमाइनो एस्टर. Question number 10. Local anesthetics are weak bases, weak acids, salts, none of the above. Local anesthetics are weak bases. Local anesthetics are weak bases. Question number 11. Indicate the local anesthetic which is used for spinal anesthesia. तर spinal anesthesia मध्ये काय यूज करतात? Tetracaine will be your correct answer. Tetracaine is used for spinal anesthesia. Tetracaine is longer acting local anesthetic. Next question. Question number 12. Which of the following local anesthetic is called universal anesthetic? Universal anesthetic is lidocaine. Lidocaine is universal anesthetic. Lidocaine is also known as lignocaine. Tetracaine is used for spinal anesthesia. Procaine has shorter duration of action. Okay friends, thank you for watching this video. Hope you like this video. See you in the next video. Till then, stay healthy, stay safe and take care. Thank you.